हॅलो एव्हरीवन, आय होप तुम्ही आमचा जेजुरीचा ब्लॉग पाहिला असेल. तर जेजुरी करून आम्ही आलो होतो तुळजापूरला मुक्कामी आणि आता वाजले होते पहाटेचे 5 आणि आम्ही तयारी करून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. तर तुम्ही ही सकाळची गर्दी बघू शकताय, पण दिवसभरापेक्षा नक्कीच ही गर्दी कमी आहे. तर बघा, मंदिर परिसरात किती छान आणि प्रसन्न वाटत होतं. आमची रात्री अजिबात झोप झालेली नव्हती, तरीही सगळेजण खूप फ्रेश वाटत होते. त्यानंतर इकडे आम्ही प्रसाद, साडी, चोळी, हार, देवीचं जे काही मान सन्मानाचं सामान आहे ते घेतलं. त्यानंतर आम्ही इकडे गजरे घेतले, ते एकमेकींना लावले आणि मग निघालो मंदिरात जाण्यासाठी. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षारतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, क्षेत्रायुगात श्रीरामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराजांसाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशातून विविध जाती पंथांचे भाविक इथे येतात. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवी देवता, मातंगी मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. तर आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन पोहोचलो होतो आणि वेट करत होतो ब्राह्मण काकांचा, कारण की आम्हाला आता देवीचा मान सन्मान करायचा होता. तर बरोबर सकाळी 7:30 वाजेपर्यंत आमचे दर्शनही झाले होते. देवीचा मान सन्मानही केला होता. आरतीही झाली आणि पूर्णावरणाचा नैवेद्यही दाखवला होता. आता आम्ही इकडे बाहेरनं परत देवी मातेचं दर्शन करत होतो. दर्शन वगैरे झालं आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं हे सगळं करून आणि गर्दीही तेवढीच होती. तर जे गुरुजी आहेत ना, ज्यांनी आमच्याकडनं पूजा करून घेतली, तर त्यांच्याकडे आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेली होती पूजेसाठी. तर तुम्ही तिथेही ऐन वेळेवरही हे सगळं करू शकताय. त्यानंतर हा आहे तुळजापुरातील चिंतामणी दगड. तर या दगडाचं रहस्य असं आहे की यावर हात ठेवायचा आणि आपली इच्छा बोलायची. दगड जर उजव्या साईडला फिरला तर इच्छा पूर्ण होणार, डाव्या साईडला फिरला तर इच्छा नाही पूर्ण होणार आणि स्थिर राहिला तर तुम्हाला अजून प्रयत्न करावे लागणार. तर माझा हा दगड ना उजव्या साईडला फिरलेला आहे आणि माझी जर इच्छा पूर्ण झाली तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि इकडे सियाचे काका पण ट्राय करत होते आणि त्यांचाही उजव्या साईडलाच फिरला. तर बघू, त्यांचीही इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी जर आपल्याला सांगितली तर तीही मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि अशा प्रकारे आमचं तुळजापूरमधील दर्शन झालं.
तर त्यानंतर आम्ही इकडे या बांगड्या भरल्या सगळ्यांनी. त्यानंतर कुंकू आणि हळदही घेतलं, जे की आपल्याला घरी आणावं लागतं. आणि अशा प्रकारे आमचा यावर्षीचा कुलदेवीचा आणि कुलदैवताचा मान सन्मान झाला. आणि हे सगळं करून खरंच खूप छान वाटलं. आणि इयर एंड असल्यामुळे गर्दीही भरपूर होती. तर त्यानंतर इकडे सियाला आणि आरोहीला काहीतरी घ्यायचं होतं. से बघा त्यांनी काय घेतलं. आमच्या आरोही बाळांनी लेझर घेतलेला आहे. आमचं बाळ किती छोट बाळ लेझर लाईट घेतोय. आणि हे एक आमचं मोठं बाळ, याने डायरेक्ट मोबाईल घेतलाय. कुणाला फोन लावणार बाळ? तर आता आमचं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे तुळजापूरचं. आणि आता आम्ही आमचं हॉटेल चेकआउट करत आहोत. तर आमची चेकआउट करण्याची पद्धत बघा. तर जे पण ब्लँकेट्स आम्हाला रात्री भेटले होते त्याचं घड्या घालण्याचं काम बापू करत आहेत. सगळेजण बॅगा घेऊन रेडी आहे. चेकआउट झाला आमचा आता चेकआउट. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.